नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत याच बहिणींच्या खात्यात 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या भगिनी पात्र होणार आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 17 ऑगस्ट रोजी जे महिला किंवा जे भगिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत, ज्या भगिनींचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा भगिनींच्या खात्यावरती 17 ऑगस्टला पैसे जमा होणार आहेत। परंतु यामध्ये सर्वप्रथम कोणत्या भगिनी पात्र होणार आहेत हे समजून घ्या। 14 ऑगस्टपर्यंत ज्या भगिनींचे अर्ज मंजूर होणार आहेत, 14 ऑगस्टपर्यंत ध्यानात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। 14 ऑगस्टपर्यंत ज्या भगिनी अर्ज केलेल्या होत्या, ज्या भगिनींचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत म्हणजे मंजूर झालेले आहेत, अशाच भगिनींच्या खात्यावरती 17 ऑगस्ट 2024 रोजी हे पैसे 3000 रुपये जमा होणार आहेत। आता 3000 रुपये म्हणजे कोणते? यामध्ये जुलैचा 1 महिना आणि ऑगस्टचा चालू महिना या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये म्हणजेच 2 हप्ते पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले नाही आहेत त्यांनी अर्ज केलेला आहे, नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून असेल किंवा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत, त्यांचे अर्ज आत्तापर्यंत मंजूर झालेले नाही आहेत, अशा महिलांना नेमका जो हप्ता आहे, पुढील हप्ता तो कधी मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे। पूर्ण डिटेल्स माहिती एकदा पाहून घ्या म्हणजे तुमचे सर्व शंका दूर होणार आहेत। परत एकदा ध्यानात ठेवा, ज्यांचे अर्ज 14 ऑगस्टपर्यंत मंजूर होणार आहेत अशाच भगिनींच्या खात्यावरती 17 ऑगस्टला हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत। आता याबद्दलची माहिती तुम्हाला मिळालेलीच असेल, परंतु ज्यांचे अर्ज अद्यापही अप्रूव्ह झालेले नाही आहे अशा महिलांनी नक्की यापुढील व्हिडिओ पहा। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत। भरपूर अशा महिलांनी चॅनलला सबस्क्राइब केलेले आहेत, परंतु बेल नोटिफिकेशन आत्तापर्यंत ऑल केलेले नाही आहेत। सर्व योजनेची अचूक माहिती आपल्या चॅनलवरती वारंवार अपलोड होत असते, त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।